नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। जसं की तुम्ही पाहता, संजय गांधी निराधार अनुदान योजना फेब्रुवारीचा हप्ता अजूनही अडकलेला आहे। राज्यातील लाखो लाभार्थ्यांच्या मनामध्ये आज एकच प्रश्न आहे, पैसे येणार की पुन्हा वाट पाहावी लागणार। काही खात्यांमध्ये रक्कम जमा झालेली आहे, तर अनेक खात्यांमध्ये अजूनही शून्य शिल्लक आहे। शासन निर्णय न येताच हप्ता थांबला गेला आहे का? सरकारी तिजोरीतून निधी सुटलेला नाही अशी मोठी माहिती समोर येते। ग्रामीण भागात घर खर्च आणि औषधांसाठी लोक अडचणीमध्ये आले आहेत। दररोज पोर्टल उघडून तारीख तपासणारे लाभार्थी हताश झाले आहेत। फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याबद्दलची खरी स्थिती काय आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी ही महत्त्वाची अपडेट जाणून घेऊ। तर नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी आज एक खूपच आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। तुमच्या मनातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे पैसे नेमके कधी जमा होणार, तर त्याबद्दलचा अधिकृत शासन निर्णय आणि सामाजिक न्याय विभागाची महत्त्वाची अपडेट आज आपण पाहणार आहोत। सरकारने या हप्त्यासाठीचा निधी मंजूर केला असून प्रत्यक्ष खात्यामध्ये पैसे येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये नेमक्या कोणत्या तारखेपर्यंत पोहोचतील हे सविस्तर समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आणि पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असाल आणि आमचे व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून महत्त्वाच्या योजनांच्या सर्व ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत अगदी वेळेवर मिळत राहतील। मित्रांनो, चला तर मग उशीर न करता या महत्त्वपूर्ण अपडेटबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा जो सामाजिक आणि न्याय व विशेष सहाय्य विभाग आहे त्यांच्याकडून एक नवीन नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेले आहे। हे अपडेट फक्त एकाच योजनेसाठी नाही, तर श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी योजना, राष्ट्रीय वृद्धपकाळ योजना, विधवा निवृत्ती वेतन आणि अपंग निवृत्ती वेतन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे। आता बघा, तुम्ही जर सरकारी पोर्टलवर चेक केलं असेल तर तिथे 4 आणि 5 तारखेच्या दरम्यान एक महत्त्वाची सूचना दिसत होती। त्या मेसेजमध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की लाभ वितरणाचे काम सुरू असल्यामुळे पोर्टल काही काळ बंद राहील। हे पाहून सर्व लाभार्थ्यांना वाटले की 5 तारखेला पैसे खात्यामध्ये जमा होतील, पण प्रत्यक्षामध्ये काय झालं आहे, 5 तारीख उलटली, 6 उलटली आणि 7 सुद्धा निघून गेली, पण कुणाच्याच खात्यामध्ये अजूनही रुपया सुद्धा जमा झालेला नाही। यामुळे साहजिकच तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की फेब्रुवारीचा पैसे नेमके कुठे अडकले। आता यामध्ये एक मोठा पेच निर्माण झाला आहे। पोर्टलवर जो मेसेज आधी दिसत होता तो आता अचानक तिथून काढण्यात आला। यामुळे लाभार्थी अधिकच गोंधळात पडले। गेल्या 2 ते 3 महिन्यांचा अनुभव पाहिला तर पैसे महिन्याच्या अगदी शेवटी मिळतात, पण यावेळेसच 5 तारखेलाच पैसे येणार आणि अशा आशेवर जे लाभार्थी होते त्यांना या नवीन बदलामुळे थोडी काळजी वाटू लागली आहे। पण मित्रांनो, आता परिस्थितीमध्ये पुन्हा एरे माझ्या मागल्या अशी झालेली आहे। संजय गांधी निराधार योजनेच्या पोर्टलवर हप्ता वाटपाबद्दल जो मेसेज दिसत होता तो आता तिथून गायब झालेला आहे। आता प्रश्न उरतो की मग लाभार्थ्यांना पैसे मिळणार कधी? तर बघा, कोणती रक्कम खात्यामध्ये जमा होण्यापूर्वी सामाजिक न्याय विभागाकडून त्या निधीचा शासन निर्णय होणं खूपच गरजेचं असतं, त्यानंतरच पुढची हालचाल होते। आता यामागचं खरं कारण काय आहे ते समोर येतं, ते नीट समजून घ्या। पोर्टलवर 4 ते 5 तारखेला पैसे वाटप होणार अशा सूचना तर दिल्या गेल्या, पण आता मिळालेल्या माहितीनुसार दिव्यांग कल्याण विभागाने थेट सामाजिक न्याय विभागाला जाब विचारला आहे। त्यांनी असं विचारलं आहे की फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी अद्याप निधीच उपलब्ध झालेला नसताना तुम्ही पोर्टलवर लाभ वितरणाचे मेसेज कसे का दिले। याचाच अर्थ असा होतो की फेब्रुवारी महिन्याचे पैसे वाटप करण्यासाठी लागणारा आवश्यक निधी सध्या सामाजिक न्याय विभागाकडे उपलब्ध नाही, म्हणूनच ती सूचना पोर्टलवर हटवण्यात आली। आता इथेच खरा घोळ आहे। तर बघा मित्रांनो, दिव्यांग कल्याण विभागाकडून निधी वाटपाचा कोणताही आदेश नव्हता ना, त्यांच्याकडे त्यांच्यासाठी पैसे उपलब्ध होते, तरी सुद्धा सामाजिक न्याय विभागाने घाईघाईमध्ये पोर्टलवर पैसे वाटपाचा मेसेज टाकला आणि तारीख सुद्धा जाहीर केली। जेव्हा दिव्यांग कल्याण विभागाने यावर प्रश्न उपस्थित केला की अजून निधीच हातात आलेला नाही, तर मग तुम्ही पोर्टलवर ही माहिती दिलीच कशी, तेव्हा कुठे प्रशासनाला आपली चूक लक्षात आली। आता या गोंधळामुळेच काय झालेलं आहे की पोर्टलवरचा तो जुना मेसेज घाईघाईने हटवण्यात आला। थोडक्यात सांगायचे तर हे 2 विभाग म्हणजे दिव्यांग कल्याण विभाग आणि सामाजिक न्याय विभाग यांच्यामध्ये निधीच्या नियोजनावरून ताळमेळ नसल्याने आता उघड झालेला आहे। याचा थेट फटका आपल्या गरीब लाभार्थ्यांना बसतोय। आणि आता या सगळ्या गोंधळामुळे एक गोष्ट स्पष्ट दिसते की फेब्रुवारीचा हप्ता पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची दाट शक्यता आहे। आता तुम्हीच विचार करा, जर सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा उपलब्ध नसेल तर लाभार्थ्यांना वाटप तरी कसं होणार?
खरं तर सर्वांनाच मोठी आशा होती की शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे पैसे आले नाहीत तरी सोमवारी नक्कीच आपल्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल. पण आता सोमवार उजाडून सुद्धा परिस्थिती जैसे थे आहे, कारण फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी हवा असलेला पुरेसा निधी सरकारजवळ उपलब्धच नाही. पण अगदी थोडा सुद्धा निधी अजून मंजूर झालेला नाही. याच कारणामुळे सामाजिक न्याय विभागाने जो 4 ते 5 तारखेच्या दरम्यान पैसे वाटपाचा मेसेज पोर्टलवर टाकला होता तो आता तिथून पूर्णपणे हटवण्यात आला आहे. आता तुम्हाला पोर्टलवर अशी कोणतीही तारीख पाहायला मिळणार नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर जोपर्यंत सरकारकडून निधीला अधिकृत मंजुरी मिळत नाही तोपर्यंत पोर्टलवर हप्ता वाटपाची नवीन तारीख येणं कठीण आहे. हे सगळं बघून पुन्हा एकदा जुन्याच अनुभवाची पुनरावृत्ती होताना दिसते. जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा 30 तारीख उजाडली होती. डिसेंबरमध्येही असाच उशीर वाटप झाला होता आणि आता दुर्दैवाने फेब्रुवारी महिन्यातही 30 वेळ लाभार्थ्यांवर आलेली आहे. आता मोठा प्रश्न उभा राहिला आहे की फेब्रुवारीचा हा हप्ता मिळायला 15 तारीख उजाडणार की काय, कारण सध्या तरी याचं उत्तर कुणाकडेच नाही. सगळ्यांचं लक्ष आता या गोष्टीकडे लागलेलं आहे की सरकार निधी कधी मंजूर करणार नाही. त्या संदर्भामध्ये शासन निर्णय म्हणजे GR कधी निघणार. खरं तर गेल्या 2 ते 3 दिवसापासून सरकारने शासन निर्णय काढण्याची पद्धतच जणू बंद केलेली आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये तरी अधिकृत GR येणार का याबद्दल मोठी शंका आहे. तर बघा मित्रांनो, शासन निर्णय होणं हा महत्वाचा असतं, कारण त्या निर्णयामध्येच स्पष्ट होतं की नेमकं किती निधी मंजूर झाला आणि तो सर्व लाभार्थ्यांना पुरेल का. जोपर्यंत हा निधी कागदोपत्री मंजूर होत नाही तोपर्यंत वितरणाची प्रक्रिया प्रत्यक्षामध्ये सुरू होऊ शकत नाही. त्यामुळे आता आपल्याला किमान निधी मंजूर होईपर्यंत तरी थोडा संयम ठेवावाच लागणार आहे. जेव्हा सरकारी तिजोरीतून निधी सुटेल किंवा पोर्टलवर पुन्हा एकदा नवीन अधिकृत तारीख अपडेट होईल तसं मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, आता इथे लक्षात घ्या, मी तुम्हाला एक गोष्ट पुन्हा इथे सांगू इच्छितो. मी हे लक्षात घ्यायला पाहिजेच मित्रांनो, कारण की या गोष्टीकडे तुमचं दुर्लक्ष करून चालणार नाही. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकतात की अधिकृत संदेश पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आला. त्याने सर्वांना एक नवीन आशा दिली होती. प्रत्येक लाभार्थ्यांना वाटलं होते की चला यावेळी सरकारने वेळेच नियोजन केलं आहे आणि सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडेल. पण दुर्दैवाने पुन्हा एकदा आपल्या त्या जुन्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, जिथे घोषणा तर मोठ्या आहेत पण अंमलबजावणीमध्ये मात्र दिसत नाही. तारखांचा जर हिशोब लावला तर परिस्थिती खरोखरच चिंताजनक वाटते. प्रशासनाने स्वतःहून जाहीर केलं होतं की 4 फेब्रुवारीच्या संध्याकाळपासून ते 5 फेब्रुवारीच्या रात्रीपर्यंत लाभ वितरणाची संपूर्ण कारवाई पूर्ण केली जाईल. आता जर आपण पाहिलं तर त्या दोन्ही तारखा उलटून गेल्या आहेत. त्यानंतर 6 तारीख निघून गेली. आता 7 तारीख सुद्धा संपत आलेली आहे. पण तरीही आपल्या राज्यातील हजारो लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हक्काची रक्कम जमा झालेली दिसत नाही. त्यामुळे साहजिकच गावाकडून शहरातून अनेक जणांचे फोन आणि मेसेज येत आहे की नेमका हप्ता येणार तरी कधी. हा प्रश्न आजच प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून बसलेला आहे. आता शासन यावर काय स्पष्टीकरण देते, नवीन कोणती तारीख जाहीर होते आणि प्रत्यक्ष वितरण केव्हा सुरू होतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागलेले आहे. परंतु मित्रांनो, इथे मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. एवढा विलंब होत असूनही तुम्ही अजिबात निराश होऊ नका आणि खचून जाऊ नका. या फेब्रुवारी महिन्यामध्ये मला एक अत्यंत सकारात्मक बदल नक्कीच पाहायला मिळतोय आणि तो काय आहे हे तुम्हाला मी नीट समजून सांगणार आहे. जर आपण गेल्या 3 ते 4 महिन्याचा आपण कडू अनुभव बघितला तर आपल्याला आठवेल की आपल्या मानधनासाठी महिन्याच्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच 28 किंवा 30 तारखेपर्यंत वाट बघत बसायचो. शेवटच्या आठवड्यामध्ये कुठेतरी यंत्रणा जागी व्हायची आणि मग शेवटच्या दिवशी पैसे जमा व्हायचे आणि अख्ख्या महिना आपण एका मोठ्या अनिश्चिततेत आणि काळजीत घालवायचो. मग या फेब्रुवारी महिन्याचं चित्र नक्कीच आशादायक आणि वेळेत दिसतंय, कारण यावेळी शासनाने महिन्याच्या शेवटच्या दिवसाची वाट न बघता महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच पहिल्या आठवड्यातच अधिकृत संदेश देऊन प्रक्रियेला सुरुवात केली आहे. जरी तांत्रिक अडचणीमुळे 4 किंवा 5 तारखेला पैसे जमा झाले नसतील तरीही यंत्रणेने महिन्याच्या सुरुवातीलाच हालचाल सुरू केलेली आहे. याचा अर्थ असा आहे की प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न तरी किमान दिसतो. हे आपल्याला सर्वांसाठी एक अतिशय चांगला आणि दिलासादायक चिन्ह आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका, जेणेकरून महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. संयम ठेवा, पैसा तुमच्या खात्यामध्ये येणारच. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय